नमस्कार भैरसिकांनो. नारायण धारप सरांचे साहित्य वाचून जो थरार अनुभवण्यास मिळतो तो शब्दात सांगता येत नाही. पण आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांना वाचता येत नाही, ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही. मग त्यांनी या भीतीचा आनंद तरी कसा घ्यावा? म्हणूनच आम्ही डॉक्टर शिरीष धारप सरांच्या संमतीने हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती त्याला हवं तेव्हा नारायण धारप सरांची लेखणी अनुभव करू शकेल. न्याहारी झाल्यानंतर बागेत 2-4 चक्रा मारायचा येडाम्यांचा रोजचा नियम होता. आजही ते बागेत फिरत होते आणि लांबवरूनच त्यांना त्यांच्या शिकारी कुत्र्याचं गुरगुरणं आणि भुंकणं ऐकू आलं. तो अस्लेशियन म्हणजे भल्या भल्यांच्या छातीत धडकी भरवणारा होता. त्याला बंगल्याच्या पोर्चमध्ये साखळीने बांधला होता, पण आता तो ताठ उभा होता, फाटकाच्या दिशेला पाहत होता आणि गुरगुरत होता, भुंकत होता. येडामांची नजरही तिकडे गेली. फाटकाबाहेरच तो अगडबंब माणूस उभा होता, जसा उंच तसाच आडवा. काळ्या केसांच्या जटा खांद्यावर लोंबत होत्या, मिशाही झुपकेदार होत्या. कुत्र्याला गप्प करून येडाम फाटकापाशी गेले. जवळून तर तो आणखीनच धिप्पाड दिसत होता आणि एवढा जबरदस्त कुत्रा त्याच्यावर भुंकत असूनही त्याच्या चेहऱ्यावर चिंता किंवा काळजी यांची पुसटशी सुद्धा खून दिसत नव्हती. येडामांची अशी कल्पना झाली की कुत्र्याने झेप घेतली तरी हा माणूस मागे हटायचा नाही. फाटकापाशी पोचल्यावर जरा थांबून मग येडामांनी विचारलं, तुमचं काही काम होतं का? नागराज भेटला होता. खर्जातला आवाज. क्षणभरात येडामांना सर्व काही उलगडा झाला. असं न बोलवता कोणी त्यांच्याकडे येणं त्यांना फारसं पसंत नव्हतं, पण सुरुवातीला त्यांनीच नागराजला बोलावून घेतला होता, तेही गड्यामार्फत. आधीच मालकांबद्दल त्यांना उत्सुकता मोठी आणि अशी चटकदार बातमी ते तिखटमीठ लावून सगळीकडे पसरवणारच. मालकांनी मांत्रिकाला बोलवलं होतं. आता आशांची रांग लागली नाही म्हणजे मिळवलं. त्यांनी विचार केला, हे असले लोक सावध शोधतच असतात. कदाचित त्यांना स्वतःलाही हे लोक चांगला हाती आलेला बकरा समजत असतील. त्यांना त्या विचाराने त्यांचे ओठ जरासे दुर्मळले. ठीक आहे, खेळू दे त्याला त्याचा खेळ, ते मनाशी म्हणाले. या माणसाशी बोलायला हवं, पण त्याची ही जागा नव्हती. फाटकाची कडी काढून ते म्हणाले, या. त्यांच्या मागे 2 पावलं राहत तो माणूस त्यांच्या पाठोपाठ आला. आधी कुत्र्याची गुरगुर जोरात चालली होती, पण येडाम जसे जसे जवळ आले तसा त्याचा आवाज बदलला. गुरगुर थांबली आणि बारीकसा कुई आवाज करून कुत्रा मागे भिंतीपाशी सरकला. येडामांच्या नजरेतून काहीही सुटलं नाही. या माणसाची चाचणी घ्यायची आवश्यकता नाही. त्यांना समजले. ते वरांड्यात आले. बरोबर आलेल्याला समोरच्या खुर्चीत बसायची त्यांनी खून केली. काय नाव तुमचं? कल्लार. तोच तो खर्जातला गडगडाटी आवाज. नाव खोटं वाटत होतं. कदाचित तुका तगडू गोंद्या असं असेल, पण असा नाटकी धंदा करायचा म्हणजे चुटचुटीत आणि ध्यानात राहणारं नाव हवंच. नागराजने काय काय सांगितलं? गावातल्या बंगल्यात काहीतरी लफडा आहे म्हणत होता. मी त्याच्याबरोबर होतो. आत पाहायला गेला आणि बाहेर आला तो धावत पळतच आला. कल्हारने येडामांचे शब्द एका हाताने उडवून लावले. त्याला जमलं नाही, तुम्हाला जमणार आहे का? तसं वाटलं म्हणून तर तुमच्याकडे आलो. जरा बसा इथेच, त्याला सांगून येडाम आत गेले. ते परत बाहेर आले तेव्हा त्यांच्या हातात बंगल्याच्या किल्ल्या होत्या. पत्ता लिहिलेला कागद होता. दोन्ही त्यांनी कल्लारच्या हातात दिला. सापडेल का पत्ता? हो. मॅनेलाच्या खिशातून 100ची नोट काढून ती त्यांनी कल्लार पुढे केली. पत्त्यावर जा. काय पाणी करायची असेल ती करा. हातानं काम होण्यासारखं असेल तर अंगावर घ्या. परत येऊन भेटाल तेव्हा पुढे बोलू. नोटेची घडी करून ती खिशात घालत कल्लार उठून उभा राहिला. भेटतो परत म्हणत तो वरांड्याच्या पायऱ्या उतरून सरळ फाटकाच्या दिशेने चालायला लागला. कल्लारनेही या येडाम साहेबांचं पाणी बरोबर जोखलं होतं. माणूस तसा व्यवहार हा त्याचा खाक्या होता. इथे बनवाबनवी चालणार नाही हे त्याला पहिल्या 5-7 मिनिटांच्या बोलण्यातच कळून चुकलं होतं. कल्हार चंदनवाडीत पोहोचला तेव्हा दुपारचे 12 वाजले होते. फाटकाबाहेर उभा राहून आधी त्याने बराच वेळ बंगल्याचं निरीक्षण केलं. मग फाटकाची कडी उघडून तो आत आवारात गेला. बंगल्यापासून 5 ते 7 पावलांचं अंतर ठेवून त्याने बंगल्याला अगदी संथ गतीने एक प्रदक्षिणा घातली आणि मग मागच्या बाजूच्या झाडीतही गेला. काही घरापासून अगदी 10 फुटांवर होती, काही बरीच मागेपर्यंत गेली होती. इतकी जुनी झाडं की त्यांना आता पाणी आणि देखरेख यांची आवश्यकताच नव्हती.
बंगल्याची चक्कर पूर्ण झाल्यावर कल्हार परत मुख्य दारासमोर आला आणि थांबला. कुलुपाची किल्ली त्याच्या हातात होती. नागराजबद्दल ते येडाम बोलले होते तेव्हा त्याने तो विषय हाताने हवेत उडवला होता, पण ते केवळ दाखवण्यासाठी होतं. बंगल्यात काय अनुभव आला ते नागराजने त्याला सांगितलं होतं. कल्हार त्याला योग्य ते महत्त्व देणारच होता. त्याने मोठ्या दाराचं कुलूप उघडलं. दार संपूर्ण उघडलं आणि दारातच उभा राहून तो आत पाहू लागला. वरवर तरी घर साधं आणि रिकामं दिसत होतं. घराची तपासणी करायला हवी होती, पण आताच्या आता इकडे यावं लागेल अशी त्याची कल्पना नव्हती. अशा जागेत प्रवेश करण्याआधी काहीतरी तयारी आवश्यक होती. मागे सरून तो बाहेरचं दार बंद करून घेत असतानाच घरातून तो आवाज आला. कोणाच्या तरी हसण्याचा आवाज. कोणीतरी स्वतःशी अगदी खदखदून हसत होतं. हसण्याचा आवाज ऐकून कल्हारच्या भुवया जराशा उंचावल्या, पण त्याच्या कपाळावर आठ्यांचं जाळंही आलं. नागराज घाबरला होता. तो उगाच नाही. त्याला वाटलं आणि प्रकरण वाटलं होतं तेवढं साधंही नाही. त्याची खात्री झाली. काम अंगावर घ्यायचं का नाही याचाही विचार करावा लागणार होता आणि काम करताना आणखी कोणाची मदत घ्यायची का याचाही विचार करावा लागणार होता. पण तयारी नसताना तो एकदम आत शिरला नव्हता, ते ठीकच झालं. अतिंद्रिय शक्ती, अतिमानसशास्त्र, पॅरासायकोलॉजी इत्यादी शब्दही कल्हारच्या कानांवर आले नव्हते आणि मनाशी काही ठरवूनही तो या लाईनीत आला नव्हता. मानववंशात अब्जावधी जीन आहेत आणि त्यांचे अकल्पनीय संख्येत संयोग होत असतात. संख्याशास्त्रीय दृष्टीने विचार केला तर उघड आहे की अशा कोटी कोटींच्या संख्येत रचना होत असताना अगदी अशक्यातल्या अशक्य अशा रचनाही अस्तित्वात येणारच. निदान हाताच्या बोटावर मोजण्या इतके संकेत तरी खासच. खरं तर अशा काही अतिमानवी शक्ती असलेली माणसं समाजात हरगडी भेटत असतात, पण त्याची कल्पना कोणालाच नसते. काहींना भविष्यातील घटनांचं ज्ञान असतं. ही नैसर्गिक घटना असते, पण त्यासाठी ते स्पष्टीकरण शोधत बसतात. मग ते फलज्योतिष, हस्तसामुद्रिक इत्यादी शास्त्रांचा आधार घेतात. काहींच्या स्पर्शाने रोग बरे होतात व व्याधी दूर होतात. आणखीही काही असे लोक युगपुरुष होतात, धर्मसंस्थापक होतात, महान तत्ववेत्ते होतात. मानवी इतिहासाला कलाटणी देण्याचं त्यांच्यात सामर्थ्य असतं आणि काही विरुद्ध दिशेनेही प्रवास करतात, जे आसुरी लालसेपायी कोट्यावधी लोकांचे बळी घेतात, रक्ताचे पाठ वाहवतात. तेव्हा कल्हारला काही थोड्या विलक्षण शक्ती प्राप्त झाल्या, तर त्यात नवल करण्यासारखं काही नाही आणि त्याने या शक्तींचा उपयोग आपल्या उदरनिर्वाहासाठी केला तर त्यातही काही गैर नाही. फक्त त्याला स्वतःला त्या शक्तींचा उगम, त्यांचं स्वरूप, त्यांच्या मर्यादा याचं काहीही ज्ञान नव्हतं. त्याच्या मानसिकतेतच हा वेगळेपणा होता. घरातले बाबा, काका, थोरले भाऊ सगळे रोजंदारीवर कामाला जात. कधी चऱ्या खणून द्यायच्या, कधी शेतातले दगड धोंडे काढायचे, कधी ढेकळं फोडायची, तर कधी बांधाची दुरुस्ती करायची. आणि काम नाही मिळालं तर रानातून लाकूड फाटा गोळा करून आणायचा, शेनोल्या जमा करून आणायच्या, ताटावर जाड भाकरी आणि एखादी तव्यावर परतलेली पालेभाजी, नाहीतर झणझणीत लाल चटणीचा गोळा. त्याला हे पटत नव्हतं. कामचुकारपणा केल्याबद्दल आईचे रट्टे आणि बाबांच्या लाता खाल्ल्या होत्या, पण त्याला तो तुरुंगवास वाटे आणि शेवटी 13-14 वर्षांचा असताना तो घरातून पळून गेला होता. त्याच्यासाठी मागे घरात कोणीही खंतावलं नाही. अंगावरचे कपडे, जोडीला एक कुडता पायजमा, एक खादी टोपी, अंग पुसायला एक पटकूर एवढंच त्याने बरोबर नेलं होतं. पिढ्यानपिढ्या घरात असलेला देवाच्या कोनाड्यात वेताच्या वेळणीत इतर मूर्ती, शाळीग्राम, बाण यांच्याबरोबरच ठेवलेला देवाचा चौकोनी पत्रा त्याने बरोबर नेला होता. ही गोष्ट खूप दिवसांनी आईच्या लक्षात आली, पण त्यालाही कोणी फार महत्त्व दिलं नाही. टेकडी ओलांडली की वस्तीचा परिसर संपत होता. 2 कोसावरच्या गावात आठवड्याचा बाजार भरला होता. लाकडी खेळण्यांची स्टॉल, प्लास्टिकच्या वस्तूंचे स्टॉल, चहाच्या टपऱ्या, तवा, कढई, उलथणी, रव्या, लाटणी विकणाऱ्यांचे स्टॉल, तयार कपड्यांचे स्टॉल, पेढे, बर्फी, रेवड्या, शेवकुंड, भजी, फरसाण, शेव, चिवडा विकणाऱ्यांचे स्टॉल, 15 मिनिटात फोटो काढून देणारे फोटोग्राफर, देवदेवतांच्या मूर्ती, साईबाबा, गजानन महाराज, सत्य साईबाबा इत्यादींचे पांढऱ्या खड्यावर फोटो असलेल्या अंगठी, स्वस्तातली ज्वेलरी, खानावळी, फिरते पाळणे, रिंगा टाकून बक्षीस मिळवण्याचे स्टॉल, रस्त्यावर जादूचे प्रयोग करणारा जादूगार, हे सर्व पाहत 13-14 वर्षांचा नाम्या चालला होता. ज्योतिष भविष्य सांगणाऱ्यांची टपरी आली आणि नाम्या थांबला. मातीत रोवलेल्या 4 बांबूंवर जुनं ठिगळं लावलेलं गोंदपाट टाकलं होतं. त्या गोंदपाटाच्या सावलीत दाढी वाढवलेला, पिचपिच्या डोळ्यांचा, सुरकुतलेला चेहऱ्याचा म्हातारा बसला होता. खाली एक गोधडी अंथरली होती, तीच पुढे पसरली होती. गोधडीच्या 2 टोकांवर विटांच्या आधाराने 2 पत्र्याच्या पाट्या होत्या. एकीवर नवग्रह असलेली कुंडली दाखवली होती, दुसरीवर तळहातावर ठसठशीत रेषा असणारा हात दाखवला होता.
काळ्या पाटीवर पांढऱ्या रंगाने काढलेली चित्र, पण मोठी बोलकी चित्र. म्हाताऱ्याचा व्यवसायाला एवढी जाहिरात पुरेशी होती. गोधडीवर पुढच्या बाजूस अधेल्या रुपये मिळून 5-7 रुपये जमले होते. अगदी दिवे लागणी होईपर्यंत म्हातारा इथे गोनपाटावरती बसला तरी किती कमाई होणार? 10 रुपये, 15 रुपये. एक वेळेच्या जेवणाचा खर्च भागेल जेमतेम. मग पुढे काय? कदाचित पुढच्या गावातल्या आठवड्याच्या बाजारात टपरी टाकायची. बाजार नसला तर उपासमार, पण तरीही नाम्याला त्या टपरीचं विलक्षण आकर्षण वाटत होतं. शेवटी म्हातारा खेकसलाच. कशा बाई गुटमळतोयस? आता हालतोस का? मी तुमचे पैसे चोरून पळून जाईन असा संशय आला तुम्हाला? म्हातारा बिचकला, कारण त्याला तोच संशय आला होता. बाबा, तुमच्या 2-4 रुपयाने काय होणार हो? एकदा पोट भरेल, पण मग काय रोजच चोऱ्या मारा करायच्या? अरे वा, बोलण्यात तर तयार दिसतोय. कुणाबरोबर आलास? कुणाबरोबर नाही, एकटाच आलोय. एकटाच? हो, घरून पळून आलोय. त्या टेकडीमागे मैलभरावर वस्ती आहे, तिथेच झोपडी आहे आमची. पण घरनं पळून आलास आणि घरचे शोधत असतील तर? कशाला? लाथाबुक्क्या मारायला? नको तसलं जिनं. पण करणार काय? खाणार काय? राहणार कुठे? म्हटलं तर तुमच्याबरोबर राहतो. मला शिकवा तुमचा धंदा. वरची नेण्या आणण्याची सगळी कामं करीन. खरंच शिकवा मला. म्हातारा हसला. तोंडात 2-3च काळे दात होते. आणि मला कोणी शिकवलं? याच्या काही शाळा असतात. अरे आपलं आपण शिकायचं. पण या कुंडल्या आणि शनी मंगळ आणि हातावरच्या रेषा? म्हातारा आणखी मोठमोठ्याने हसला. अरे वर्षभरापूर्वी एका जत्रेत पेंटर आला होता. त्याचं ज्योतिष केलं, त्या बदल्यात त्याने पाट्या रंगवून दिल्या. कुंडली काय रोजच्या वर्तमानपत्रात असतेच. हातावरच्या रेषा काय स्वतःच्या हाताकडे बघून काढल्यात त्याने. पण बाबा, लोकांचा विश्वास बसतो. लोकांना काय मनात असतं तेच ऐकायला हवं असतं. त्यांचा कल बघायचा आणि सांगायचं. आणि ₹1-1.5 विचार आजकाल कोणीही करीत नाही. आपण काही चोरी गुन्हा करीत नाही ना? अरे पोलीस हवालदार सुद्धा येतात विचारायला, बढती मिळेल का, बालंट आला आहे ते टळेल का? म्हाताऱ्याने गोधडीवरचा 1 रुपया नाम्याकडे सारला. जा, समोरच्या चहाच्या टपरीतून 2 सिंगल घेऊन ये. चहा कडक आणि कडवट होता, पण नाम्याच्या पोटात सकाळच्या पाण्याशिवाय काही गेलं नव्हतं. त्याला तो अमृतासारखा गोड लागला. ग्लास परत टपरीवर देऊन तो आला आणि म्हाताऱ्याजवळ गोधडीवर बसला. दर 10-15 मिनिटांनी म्हाताऱ्याला गिऱ्हाईक मिळत होतं. कोणाचे काही, दुसऱ्याचे आणखी काही प्रश्न नाम्या म्हाताऱ्याकडे पाहत होता. समोर बसलेल्याची कळी म्हातारा कसा खुलवीत होता ते पाहण्यासारखं होतं. प्रश्नाचं असं काही उत्तर द्यायचा की त्यातून कोणताही हवा तो अर्थ काढता यावा. बघता बघता गोधडीवर आणखी 5-7 रुपये जमले. पैसे उचलून बंडीच्या खिशात ठेवत म्हातारा उठला. पोरा, बस रे इथंच. कोणी आलं तर बसवून घे. मी येतोच 2 घास खाऊन. म्हातारा समोरच्याच टपरीत गेला. नाम्या गोधडीवर बसून होता. तेवढ्यात 50च्या आसपासची बाई टपरीत आली. नाम्याखेरीज तिथे कोणीही नाही हे पाहून ती परत फिरली. तेवढ्यात नाम्या म्हणाला, बसा ना बाई, बाबा येतीलच एवढ्यात. म्हातारा तुझा बाप का रे? मग तू बघ की हात. म्हाताऱ्याने काही बाई शिकवलं असेलच ना. तिवाट्यावर माणसं थांबली आहेत, मला वेळ नाही. बघ, तुला काही समजतं का? बाईने हात पुढे केला. म्हातारा धरत होता तसा नाम्याने तिचा हात डाव्या हातात धरला आणि उजव्या हाताने तिची बोटं सरळ केले. काय सांगू मावशी? नाम्याने विचारलं. घरी धनी अंथरुणाला खेळलेत. डॉक्टर आला, वैद्य आला, देवदेवस्की झाली, देवीचा नवस झाला, कशाने गुणच येत नाही. बघ तरी माझ्या हातावर काय लिहिलंय ते. धनी राहणार आहे की माझं कुंकू पुसलं जाणार आहे? नाम्या तिच्या तळहाताकडे पाहत होता. एकाएकी त्याच्या डोक्यात एखाद्या टोलावर घन घातल्यासारखा घनत्कार झाला. डोक्याला अगदी झिंझिने आल्या. असं वाटलं की त्या बाईचा पंजा मोठा मोठा झाला, सिनेमाच्या पडद्यासारखा झाला आणि मध्येच टरकावला गेला. पडद्यामागे कुडाच्या भिंतीचं घर होतं. घराच्या ओसरीत बाजलं होतं. बाजल्यावर कोणी वयस्क पडला होता आणि बाजल्यापाशी उभा असलेला कोणीतरी त्याला बाटलीतलं पाण्यासारखं काहीतरी प्यायला देत होता. एकाएकी नाम्याला वाटलं हे चूक आहे. झटका बसल्यासारखा बाईने हात मागे ओढून घेतला. दुसऱ्या हातानं ती उजव्या हाताची बोटं तळवा चोळत होती. बाई, तुमच्याकडे लाल शर्ट घालणारा, डोक्याला लाल पांघोटं बांधणारा कोण आहे? अरे ते भाऊजीच की, यांचे धाकटे भाऊ नव्हत का? बाई, ते तुमच्या नवऱ्याला काहीतरी पाजतात. तिथेच काहीतरी गडबड आहे. ते थांबवा की तुमचे धनी परत उभे राहतील. डोळे मोठे करून ती बाई नाम्याकडे पाहत होती. तुला काय रे माहीत घरी कोण आहे नी कसले कपडे घालतो ते? मग ती स्वतःशीच नवल करीत काही वेळ गप्प बसली. पण माणसाचं काय सांगता येतं? आव आणतात प्रेमाचा, पण कागदावर धन्याचं नाव लागलेलं काही त्यांना पसंत नव्हतं. पण सख्या भावाला
तिने कडोसरीची थैली काढली, तोंड उघडलं, आतनं 5 रुपयांची नोट काढून ती नाम्याच्या हातावर ठेवली. खरं खोटं देवाचंच माहीत, पण मगाशी असा काही झटका बसला की सांगता सोय नाही. एवढं सांगतोयस तर बघतेच आता. ती उठली, वळून निघून गेली. म्हातारा परत यायच्या आधीच 5ची नोट राम्याच्या पायजम्याच्या खिशात गेली होती. सकाळपासून पोटात फक्त कब्बर चहाच गेला होता. भुकेने कालवाकालव होत होती. म्हातारा खिशातून खाण्यासाठी ₹2 काढून देईल अशा आशेने नाम्या तिथेच जरा वेळ घुटमळत होता. पण 1-2 मिनिटं गेली आणि म्हातारा काहीच बोलेना. तेव्हा नाम्या गोदडीवरून उठून उभा राहिला आणि पायजमा झटकत म्हणाला, मी चलतो बाबा. कुणी आलं नव्हतं? नाही, पण ती बाई दिसली की मगा. तुमची वाट पाहिली आणि मग उशीर होतो म्हणून गेली. हातातलं पटकूर झटकून खांद्यावर टाकून नाम्या बाहेर पडला. त्याला म्हाताऱ्याचा राग आला नव्हता. म्हातारा त्याचं काय देणं लागत होता? खायची आताच्या वेळची तर तजवीज झाली होती. नाम्याला स्वतःबद्दल एक वेगळाच आत्मविश्वास वाटायला लागला होता. त्या बाईचा हात हातात घेताच त्याला तिच्या घराचा देखावा दिसला होता, कारण त्याला त्या लाल शर्टातला दिसलेला माणूस तिने ओळखला होता. एक विलक्षण विचार नाम्याच्या मनात येत होता. त्याला लांबवर घडलेल्या वा घडणाऱ्या वा पुढच्या भविष्यात घडणाऱ्या घटना अशा प्रत्यक्षच दिसत असतील तर त्याला कशाला हव्यात पत्रिका आणि हातावरच्या रेषा? पण आपण या गोष्टीत पार अडाणी आहोत हे त्याला समजत होतं. यातल्याच एखाद्या जाणत्या माणसाच्या हाताखाली काही दिवस काढले पाहिजेत. पण त्याच्या लहान वयाला न शोभणारा एक विचारही मनात येत होता. आपणही खास पावर कोणालाही उघड करून सांगायची नाही, कारण ही पावर साधीसुधी नाही हे न कळणं इतका तो लहान नव्हता. म्हाताऱ्याची गोनपाटाची टपरी दिसेनाशी झाल्यावर नाम्या थांबला आणि आसपास बघायला लागला. 2 खानावळी होत्या, पण त्यांच्या 15 आणि 20 रुपयांच्या थाळ्या त्याच्या खिशाला परवडणाऱ्या नव्हत्या. 5 रुपयात काय येणार? शेवटी आला एक वडापाव आणि सिंगल चहा, पण पोटाला धीर द्यायला पुरेसा. दुपारचं ऊन तापलं तसा तो एका झाडाच्या सावलीत बसून राहिला. पुढे काय हा विचार तर सतत मनात होताच. मगाची पावर खरी का खोटी पाहायला हवी. त्याचं वय पाहिलं तर कोणाचाच त्याच्यावर विश्वास बसणार नाही. पण जास्तीत जास्त काय करतील? एखादी टप्पल मारून हाकलून देतील, एवढंच ना. पण नुसतं बसून काय होणार? काहीतरी करायलाच हवं. ऊन उतरेपर्यंत तो सावलीतच बसून होता. बाजार गावाबाहेरच्या वावरावर भरला होता. संध्याकाळी फेरीवाले, टपरीवाले पुढच्या गावाला जातील, त्यांच्या मागोमाग तो जाणार होता. पण तोपर्यंत वेळ होताच. बाजाराची गर्दी संपल्याने गाव लागलं. वेडावाकड्या गोट्यांच्या अरुंद रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना मोठमोठ्या दारांचे जुने वाडे, सगळी दारं बंद, पण त्यातल्या त्यात जरा मोठा रस्ता, बहुधा बाजारपेठ. दोन्ही बाजूंना दुकानं. ते काही बाजारातल्या विक्रेत्यांसारखे उभरे नव्हते. पिढ्यानपिढ्या धंदा करणारे लोक. कापड चोपड, किराणा भुसार, वान सामान, भांडीकुंडी, सायकलवाले, सलूनवाले, पानवाले, पिठाची गिरणी, फोटोग्राफरचा स्टुडिओ, जुनी दगडी बांधकामाची देवळं, एक खूप जुना चिरेबंदी दगडाचा 3 मजली वाडा, लोहाराची भट्टी आणि त्याच्या शेजारी मारवाड्याचं दुकान. नाम्या दुकानासमोर का थांबला हे त्यालाही समजलं नाही, पण तो थांबला होता. दुकानाकडे पाहत होता. 2 खणांचं दुकान. एक खण मोकळा होता. दुसऱ्या बाजूला हिरवा रंग दिलेला, कातीव कामाचे लाकडी गज असलेला फूटभराचा कटडा होता. त्याच्या मागे मालक बसला होता. स्थूल शरीर, काळपट रंग, मळके कपडे, डोक्याला टक्कल, भुवयांच्या मधोमध केशराचा टिळा लावलेला, नाकावर घसरलेला गोल काचांचा तारेच्या फ्रेमचा चष्मा. त्या चष्म्यातून बारीक घारे डोळे नाम्यावर खेळले होते. दुकानात गिऱ्हाईक नव्हतं. सगळा गाव बाजारात गेलेला असणार. काय पाहतोस रे पोरा? काही नाही, सहज उभा आहे. गावाचा दिसत नाहीस? नाही, बाजाराबरोबर आलो होतो. बाजारात टपरी मांडतो. आणि काय विकतोस? विकत नाही, हात पाहतो, भविष्य सांगतो. मारवाडी गादीवर ताट उठून बसला. जरा हसत म्हणाला, तू आणि भविष्य सांगणार? नाम्या काही न बोलता नुसता त्याच्याकडे पाहत उभा राहिला. ये तर खरा, जरा वर ये. आडव्या फळीवर चढून नाम्या दुकानात गेला. मारवाड्यासमोर उभा राहिला. जरासा हसत मारवाडी म्हणाला, कोणी शिकवलं तुला? शिकवावं लागत नाही, आपोआपच येतं. हात मांडीवर पुसत पुढे करीत मारवाडी म्हणाला, बघतोस का माझा हात? मला पुढचं काही सांगू नकोस, मागचं सांग. 1-2दा जीवावर बेतलं होतं ते सांग. नाम्या गादीच्या पुढ्यात बसला. मारवाड्याचा हात त्याने डाव्या हातात घेतला. उजव्या हाताने बोटं सरळ केली. नजर हातावर ठेवली. पुन्हा एकदा डोळ्याच्या अगदी मागे तो घनचा घनत्कार. तळवा मोठा मोठा होत होता, पडद्यासारखा होत होता. पडदा फाटला.
मागे पुराच्या लाल पाण्याने दुथडी भरून वाहणारा ओढा होता आणि काठापासून 2-3 हातांवर 6-7 वर्षांचा मुलगा पाण्यात गटंगळा खात होता. हातपाय झाडत होता. ओढ्याचा देखावा गेला. गावातलाच एक अरुंद रस्ता होता. रस्त्यावरून एक जण जीव मुठीत धरून धोतर सावरत पळत होता आणि त्याच्या पाठलागावर डरकाळ्या फोडणारा एक माजलेला बैल होता. मारवाड्याने हात एकदम मागे ओढून घेतला. डाव्या हाताने तो उजवा हात चोळत होता. हातावर फुंकर मारित होता. शेठजी, तुम्ही ओढ्याच्या पुरात सापडला होतात हो ना? आणि एकदा माजलेला बैल पाठलागावर आला होता हो ना? मारवाड्याचे डोळे विस्फारले. गावातला प्रसंग सगळ्यांना माहीत होता. देवावर सोडलेल्या वळूने एकदा त्यांची तारांबळ उडवली होती. पण तो ओढ्याचा प्रसंग कितीतरी वर्षांपूर्वीचा. सगळी माणसं कोणत्या उत्सवाला गेली होती आणि इतर पोरांबरोबर पाण्यात खेळायला गेलेला धीरू एकाएकी आलेल्या पोरात सापडला होता. अगदी नशीब बलवत्तर म्हणून गावातला कोणीतरी नेमका त्याच वेळी विधीसाठी ओढ्याच्या काठावर आला होता. त्याने धीरूला बकोटी धरून पाण्यातून बाहेर काढला होता. मारवाड्याच्या घरच्यांना सुद्धा हे माहीत नव्हतं. या पोराला कसं माहीत आणि हाताने अगदी विजेच्या शॉकसारखा बसलेला धक्का कसला? हे प्रकरण साधं नव्हतं. मारवाड्याचा चेहरा बोलका होता. नाम्या म्हणत होता तसं घडलं होतं. विचारावं का नको, विचारावं का नको असा विचार करीत शेवटी मारवाड्याने हात पुढे केला. तुझं बरोबर आहे, जाणकार आहेस, आता भविष्य सांग. पुन्हा एकदा नाम्याने त्याचा हात हातावर पसरला. पुन्हा एकदा तो पडदा टर्रकन फाटला. देखावा दुकानाचाच होता, पण हातात कटावण्या, पहारी, पलिते घेतलेला जमाव बाहेर जमला होता. करवतीने आणि पहारीने ते दाराच्या फळ्या उचकत होते. आत पेटते बोळे टाकत होते. काहीतरी ओरडत मारवाड्याने हात मागे खेचून घेतला. सांग काय दिसतंय ते? मारवाडी म्हणाला. आधी पैसे. नाम्या म्हणाला. आणि थापा निघाल्यावर? मग राहू द्या तुमचे पैसे तुमच्यापाशी, पण शेठजी फार दिवस त्यांची सोबत मिळणार नाहीये. नामे उठला. अरे थांब थांब म्हणत मारवाड्याने लाकडी डेस्कचा कप्पा पुढे ओढला. 5ची नोट नाम्यासमोर केली. 5ने नाही व्हायचं शेठजी, 50 हवेत. अरेच्छा, इथं काय झाड लागलंय पैशाचं? मग राहू द्या तुमच्याजवळ. मारवाड्याने 50ची नोट डेस्कवर आपटली. घे आणि सांग. नोटेची गडी करून ती पायजमाच्या खिशात ठेवता ठेवता नाम्या म्हणाला. शेठजी, दुकानावर एवढ्यातच रात्रीचा हल्ला होणार आहे. 20-25 माणसं आहेत. त्यांच्या हातात गज आहेत, पहारी आहेत, पेटते पलिते आहेत. फळ्या तोडून पेटते बोळे आत फेकणार आहेत. मारवाडी काही बोलायच्या आत दुकानाची पायरी उतरून नाम्या त्याच्या वाटेला लागलाही होता. मारवाड्याची नजर तिजोरीवर होती. तिजोरीत गहाणावर ठेवलेले दागिने होते. अंगठ्या, चपलाहार, बिलवर, मोहनमाळ. तिजोरीत गहाणखतांचे कागद होते. गावातले वाडे, गावाजवळची शेतवावरं त्याच्याकडे गहाण होती. सारा जन्मभर काटकसर करून कवडी कवडी करून जमवलेली माया अशी एका रात्रीत आगीने राख राख होऊन गेली तर? आता वेळीच काही हालचाल करून वाचवता आली तर त्या पोराला दिलेले 50 रुपये सार्थकी तरी लागतील. अघोरी